रामकृष्ण हरे. सज्जन, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर विवरणात्मक आपण विचार करत आहोत. आजचा अभंग क्रमांक 4 आहे. एकनाथ महाराज एकनाथ होते म्हणून ते सनाथ होते. आम्ही तुम्ही अनेक नाथ आहोत म्हणून अनाथ आहोत. तेव्हा नाथांच्या घरी पंढरीनाथ काम करत होता, एवढी त्यांची योग्यता. त्यांचं ज्ञान सागरासारखं आहे. त्यात हरिपाठ म्हणून जो एक लहानसा ग्रंथ आहे त्यांचा, त्याच्यामध्ये किती तत्त्वज्ञान मांडलेलं आहे ते सांगण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. अभंग क्रमांक 4 ऐका. जे जे दृष्टी दिसे ते ते हरे रूप, जे जे दृष्टी दिसे. जे जे आपल्याला दृष्टीने दिसतं ना, ते ते सगळं हरिरूप आहे असं नाथ महाराज म्हणतात. म्हणजे काय की अशी अवस्था, अशी स्थिती फक्त ज्ञानाचीच येते. अशी समत्वाची दृष्टी म्हणजे पश्यन्ति ज्ञान चक्षुषः. पूजा ध्यान जप त्यासी नाहे, हरिमुखी गाता हरपले चिंता, हरिमुखी गाता हरपले चिंता. जे जे दृष्टीने दिसतं ना, ते सगळं हरिरूप आहे अशी ज्ञानाची अवस्था होते. आणि मग त्या ज्ञानियाला पूजा ध्यान जप त्याचे नाही. त्याला पूजा म्हणजे कर्मकांडामध्ये मोडते. पूजा ध्यान हे उपासनेमध्ये मोडतं. आणि ज्ञान ही तिसरी शेवटची अंतिम अवस्था आहे. अशी स्थिती झाल्यानंतर खालच्या अवस्था त्या ज्ञानियांना नसतात, असं पहिल्या चरणाचा अर्थ होतो. हरिमुखी गाता हरपली चिंता हे सगळ्या हरिपाठाचं द्रुपद आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण प्रत्येक वेळेला आपण ते घेऊच असं नाही. दुसरं चरण. वैकुंठे कैलासी तीर्थक्षेत्री देव, तयावे न ठाव रीता कोठे, रीता कोठे. वैकुंठी कैलासी तीर्थामध्ये सगळीकडे देव आहे. जळे स्थळे भरला विठ्ठल, सगळीकडे तो आहे. तयावी न ठाव रीता कोठे. महाराज म्हणतात देवाशिवाय मोकळं ठिकाण कुठे दाखवा, सांगा. तो सगळीकडे व्यापक आहे. आणि तो देव समष्टी देव, व्यापक देव ज्ञानदृष्टीनेच पाहता येतो. वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्र सगळीकडे. तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत. वैष्णवांचं जे गुह्य आहे ना, गोपनीयता, गुप्तता काय आहे? मोक्षाचा एकांत. एकांत शब्दाचा अर्थ आहे एकस्य अंतः एकांतः. एकाचा देखील अंत होणं म्हणजे खरा एकांत आहे. तेव्हा एक उपासक एका गुरु महाराजांकडे गेले आणि गेल्यानंतर तो गेला. महाराज आतमध्ये पूजा वगैरे करत होते, ध्यानस्थ होते. आणि त्यांनी हाक मारून सांगितले, महाराज म्हणले मी आलेलो आहे, सर्व संघ परित्याग केला आहे आणि तुमच्याकडे ज्ञान घेण्यासाठी मी आलेलो आहे. तेव्हा त्यांनी आतूनच आवाज दिला, संगम त्याक्तवा सुखी भव. संघ टाकून सुखी हो. त्याला वाटलं अरे मी कशाचा संघ केलेला आहे. त्यांनी कपडे उपडे काढून टाकून दिले, फक्त लंगोटी घातली. आणि पुन्हा महाराज म्हणले आता सगळ्याचा त्याग केला आहे, घरदार तर सोडलं अगोदरच, पण कपडे पण काढून टाकलेले आहेत. तरी महाराजांनी आतून आवाज दिला, संगम त्याक्तवा सुखी भव. अरे आता कशा? मग ते लंगोटी फेकून दिली. तरी आतून आवाज आला, संगम त्याक्तवा सुखी भव. आणि मग तो ध्यानस्थ झाला आणि विचार करू लागला की अरे कशाचा मी संघ केला आहे. मग त्याला वाटलं की देहादिकाचा संघ तर म्हणत नाहीत ना. आणि तो विचार करायला लागला आणि विचार करता 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 एकदम एकाचाही अंत झाला. एकदम तो आत्मस्थ झाला. मग गुरु महाराज बाहेर येऊनच त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितला आता खरा तू शिष्य झाला आहेस. सांगायचा मुद्दा असा की एकाचाही अंत होणं म्हणजे एकांत आहे. वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत. मोक्ष
म्हणजे सगळ्यातून सुटका होणं, दुःखमुक्त होणं, असा हा एकांत म्हणजे मोक्ष आहे. अनंतासी अंत पाहता नाही, अनंताला अंत नाही, तो अनंत आहे. नास्ति अंतः यस्य सहा अनंतः, ज्याचा अंत लागत नाही त्याला अनंत म्हणतात. तो सगळं व्यापक आहे. आदि मध्य अंती अवघा हरी एक, तो आधी होता, मध्य म्हणजे आत्ता आहे, आणि अंत्य म्हणजे शेवटी तो राहणार आहे. अवघा हरी एक, सगळं हरीच आहे. एकचे अनेक एक हरी, तो एकच आहे, अनेक तोच आहे, आणि एकात अनेकत्व आणि अनेकात एकत्व असं रूप हरीचं आहे. एकाकार झाले जीव शिव दोन्ही, जीव आणि शिव हे दोन्ही एक रूप झाले. जीवाचं जीवत्व गेलं, जीव शिवरूप झाला, आणि दोन्ही एकरूप झाले. एका जनार्दनी ऐसे केले. नाथ महाराज म्हणतात, मला माझ्या गुरुने असं केलं. कसं केलं? एकाकार झालो मी, जीव शिव दोन्ही एकरूप झाले. जीवाचं जीवत्व गेलं, शिवाचं शिवत्व गेलं, आणि आत्मत्व एकमेव अद्वितीय ब्रह्म मी झालो. हे कोणी केलं? एका जनार्दनी ऐसे केले. एका म्हणजे एकनाथ महाराज, आणि जनार्दन म्हणजे त्यांचे गुरु, म्हणजे आपल्या गुरुचं नाव स्वतःबरोबर जोडणारे एकनाथ महाराज आहेत. की आपण पुढे सारखायची लोकांना खूप खोड असते. हजारो शिष्य लोकांना, हजारो लोकांना मी शिकवलं आहे, पण सगळ्यांची वृत्ती जर पाहिली ना, तर ते असंच दिसून येतं की गुरु महाराजांचं शिकायचं फक्त त्यांच्याकडे, पण पुढे सरकायचं ते आपणच सरकायचं. त्यांना मागं सरकले तरी चालेल किंवा तसंच टाकून द्यायचं. तसं नाही केलं एकनाथ महाराजांनी. एकनाथ महाराजांनी आपल्याबरोबर गुरुचं नाव जोडलं. एका म्हणजे एकनाथ महाराज, जनार्दन म्हणजे त्यांचे गुरु. एका जनार्दनी ऐसे केले. जनार्दन महाराजांनी मला असं केलं, म्हणजे मला त्या स्थितीला नेऊन पोचवलं, मला आनंदी केलं, एकरूप केलं. अशा प्रकारचा सिद्धांत, ज्ञानाचा सिद्धांत या अभंगामध्ये सांगितलेला आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, अशी सुरुवात आहे. यथा दृष्टी तथा सृष्टी, जशी दृष्टी असेल तसं माणसाला दिसतं. याच्यावर एक मोठा दृष्टांत सर्वांना माहिती आहे की भगवान गोपाल कृष्णाकडे दुर्योधन गेला आणि म्हणला, धर्मावरच तुमचं जास्त प्रेम आहे, असं का? तुमच्यात भेदभाव का? तेव्हा भगवान म्हणाले, आता यज्ञ चालू आहे, लोक पंक्तीला बसलेले आहेत, हजारो ब्राह्मण जेवत आहेत, तेव्हा ते जरा मला एक काम आहे ते अगोदर करून मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो. एक वेदशास्त्र संपन्न चांगला ब्राह्मण तू निवडून आण त्यांच्यातून, मला त्याला दक्षिणा द्यायची आहे. गेला तो, आणि धर्म तेव्हा आला. धर्म म्हटला, महाराज आता काय काम आहे सांगा. म्हणजे काम माझं हे ताबडतोब असं आहे की तो एक चांगला ब्राह्मण शोधून आण, मला त्याला दक्षिणा द्यायची. काम दोघांना एकच सांगितलं, दुर्योधनाला आणि धर्माला. हाही शोधलं आणि त्याने शोधलं, दोघंही परत आले. दुर्योधनाला विचारलं, का रे ब्राह्मण नाही आणला? तो म्हणला, एकही चांगला ब्राह्मण नाही. धर्माला सांगितलं, तू का नाही आणला? तो म्हणला, एकही वाईट नाही, सगळेच चांगले दिसायला लागले मला, कोणता आणावा हा प्रश्न पडला. म्हणजे दृष्टीमध्ये एवढा बदल होतो. यथा दृष्टी तथा सृष्टी, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, असं ज्ञानीयाला वाटतं. आणि जे ज्ञानी नाहीत, अज्ञानी आहेत, त्यांना हे सगळं जग दोषमय दिसतं. असा याचा सिद्धांत आहे, ज्ञानाचा सिद्धांत आहे. सज्जन हो, त्या ज्ञानाच्या सिद्धांताकडे आपण जाऊया, वाटचाल करूया, आणि तशा प्रकारची वृत्ती, अवस्था आपल्याला प्राप्त होऊया, अशी आशा करूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटेत राहा, आणि आनंदी राहा. रामकृष्ण हरी.